सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघत आहोत बेसिकली म्हणजे नेक्स्ट पार्ट आपण बघतो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच काय, की पर्यावरणाच्या पर्यावरणाचं आपण संस्थापन किंवा पर्यावरणाचं आपण कशा प्रकारे आपण व्यवस्थापन करतो त्याबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे. सुशी, मागील 3 सेशनमध्ये तर आपण या विषयाबद्दल बोललो आहोत. आता नेक्स्ट काही सेशन आहेत म्हणजे त्या मागील 3 सेशनमध्ये वेदर आणि मेट्रोलॉजी म्हणजे वेदर अँड क्लायमेट अँड मेट्रोलॉजी या गोष्टीबद्दल म्हणजेच काय, की हवामान आणि हवामानशास्त्र या 2 गोष्टीबद्दल आपण मागील 3 सेशनमध्ये बोललेलो आहोत, राइट? मागील 2 सेशनमध्ये आपण बेसिकली बोललेलो आहोत. तर आजचा जो तिसरा सेशन आहे किंवा आजचा जो सेशन आहे, नेक्स्ट सेशन, त्यामध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड एव्हरीथिंग. सो ह्याबद्दल म्हणजे बेसिकली आपण एन्व्हायर्नमेंट बद्दल आपण आतापर्यंत जाणून घेतलं होतं. आता मॅनेजमेंट म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय, की पर्यावरणाबद्दल आपण पर्यावरण काय ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली होती. आता व्यवस्थापन बद्दल आपण माहिती घेणार आहोत. बघा, ज्याप्रमाणे हवामान प्रत्येक एका गोष्टीवरती इंटरलोकेटेड आहे, कशा प्रकारे प्रत्येक एक गोष्ट एकमेकांवर डिपेंड आहे आणि त्याच्या रिझल्ट्स काय काय येऊ शकतात, तर ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ज्याप्रमाणे बघा, सूर्यप्रकाश कमी झाला तर वातावरणाचा दाब वाढतो, तापमान कमी असतं. म्हणजे बघा, सूर्यप्रकाश कमी झाला, तापमान कमी होतं, तापमान कमी झालं, वातावरणाचा दाब वाढतो, वातावरणाचा दाब वाढलं तर आपण बोलू होतो की आर्द्रता वाढते, आर्द्रता, ढग, ढग, दृश्यता कमी होते. त्यानंतर किंवा आपण बोलतो पर्जन्याची स्थिती निर्माण होते. तिथून दृश्यता आपल्याला दृश्यता कमी होण्याची मीन्स व्हॉट, की सी इफ द सनलाईट बिकम्स लो और सनलाईट बिकम्स लो म्हणजे सनलाईट कमी झाली की सूर्यप्रकाश कमी झाला की तापमान कमी होतं. तापमान कमी झालं तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा वाढतो. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हा वाढला की आपण बघतो ह्युमिडिटीचे पण त्याचे चान्सेस होतात. नंतर क्लाउड्स, नंतर रेनफॉल, व्हिजिबिलिटी अशा प्रकारचे चक्र जे एकमेकांवरती इंटरडिपेंडंट असतात ते सुद्धा आपण बघतो. इन केस जर आपण दुसरा पैलू बघितला, तर दुसरा पैलू जर बघितला आपण बघा, तर जर फक्त आपण रेनफॉल बद्दल जर आपण बोलायला गेलो तर रेनफॉल मधून जर आपण गेलो तर टेम्परेचर आपला कमी, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, सनलाईट कमी, व्हिजिबिलिटी, क्लाउड्स अँड ह्युमिडिटी अशा प्रकारचं आपण रिलेशन म्हणजे रिलेशन आपण कशाप्रमाणे जर क्रम लावायला गेला तर हे सगळ्याच गोष्टी एकमेकांवर डिपेंडिंग असलेल्या आपण बघू शकतो. तर दॅट वी हॅव लर्न अबाउट द प्रिव्हियस 2 सेशन. नाउ we will go for the next thing that we called as the solid waste management need of an hour. म्हणजे बघा, सॉलिड म्हणजे आपण बेसिकली बोलतो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आपण आता बोललो. म्हणजे घनकचऱ्याचे व्यवस्थापन काळाची गरज, नीड ऑफ दी अवर म्हणजे या काळाची किंवा या वेळेची गरज असं आपण त्याला म्हणू शकतो. तो बघा, व्हॉट इज मेन बाय पॉप्युलेशन अँड व्हॉट इज अँड इन विच द डिफरंट वे डू यू सराउंडिंग गेट पॉल्युटेड. बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघणार, त्याच्यामध्ये आपण बेसिकली हेच बघणार आहोत की व्हॉट इज मेन बाय पोल्युशन म्हणजे पोल्युशन म्हणजे काय ते आपण बघणार, प्रदूषण म्हणजे काय ते पण बघणार आणि आपल्यासोबत प्रदेशात कोणत्या प्रकारचे प्रदूषण आहे त्या प्रकारे आपण एक थोडासा कन्सेप्च्युअली आयडिया आपण बघणार. तर बघा, सॉलिड वेस्ट म्हणजे काय, तर बघा, आतापर्यंत जनरली आपल्या शहरामध्ये नवीन संघटना चालू झालेल्या आहेत. तर कोण बिल्डिंगमध्ये राहत असेल, चाळीमध्ये राहत असतील, बिल्डिंगमध्ये राहत असेल, ते कचरावाली गाडी येते किंवा कचरा घेणारा जो व्यक्ती होतो तो त्याने आपल्याला डेज असे सांगितलेले आहे की तुम्ही एव्हरी डे ओला कचरा द्या, परंतु सर्टन 2 दिवसासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या इथं कसं चालू आहे की माझ्या इथं एव्हरी डे म्हणजे एव्हरी डे मीन्स व्हॉट, सी सो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कसं आहे की बघ, माझ्याकडे जो कचरा यायला येतो तो काय करतो, फ्रॉम मंडे ट्यूसडे तो ओला कचरा नेतो, वेनसडेला तो सुका कचरा नेतो, थर्सडे फ्रायडेला ओला कचरा नेतो, सॅटर्डेला पण ओला कचरा अँड संडेला सुका कचरा. तो अशा प्रकारचं त्यांनी त्यांनी काय केलं, तर ही इज ट्राईंग टू मॅनेज दी सॉलिड वेस्ट, ही इज ट्राईंग टू मॅनेज दी सॉलिड वेस्ट. म्हणजे तो काय करतोय, सुका कचरा मॅनेज करायचा तो प्रयत्न करतो. तर बघा, म्हणजे पहिलं बघा, बहुत वर्ष पहिले काय व्हायचं की ओला कचरा, सुका कचरा हे काय व्हायचे, एकमेकांमध्ये मिक्स होऊन ते निघून जायचे. याच कारणामुळे की म्हणजे त्यांचं विघटन करणे हे कुठे ना कुठे पॉसिबल होत नव्हतं किंवा विघटन होणं खूप कठीण होतं. परंतु जर आपण एक ग्राउंड लेवलवर बघा, कोणतीही गोष्ट आता बघा, आपण विघटन करण्याची मशीन आपण लावू शकतो, प्रत्येक गोष्ट लावू शकतो. परंतु जोपर्यंत जोपर्यंत
डाउन लेव्हलवर म्हणजे एकदम ग्राउंड लेव्हलवर म्हणजे ते एकदम 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 आपल्या घरापासून जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत शहरामध्ये बदल होऊ शकणार नाही. तर बघा घरामध्ये पण आपण कसं करतो, तर घरामध्ये बघा सध्या जसं मी तुम्हाला सांगितलं, की सॉलिड वेस्ट आणि ओला कचरा, सुका कचरा अशा प्रकारचे 2 कचऱ्यामध्ये विघटन त्यांच्यामध्ये घरातूनच करण्यात येतं, की जेणेकरून पुढे जाऊन गव्हर्नमेंटला म्हणावं किंवा म्युनिसिपालिटीजना म्हणावं किंवा जे अशा प्रकारचे जे कचऱ्याचे जे काम करतात किंवा कचऱ्यावरती जे लोकं काम करतात, त्यांना जास्तीत जास्त त्रास होऊ नये अशा प्रकारच्या आपण गोष्ट सुद्धा करत असतो, राइट? सो दिस इज द थिंग. सो दिस इज द थिंग दॅट वी कॅन सी. दिस इज द थिंग दॅट वी कॅन सी. बघा आता त्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आपण डिस्कस करतोय बघा. तर या ठिकाणी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बघा, इथं कुठे ना कुठे कचरा आपण टाकलेलाच आहे. तर प्लॅन ए, प्लॅन बी आणि म्हणजे द पिक्चर ए अँड द पिक्चर बी. तर बघा पूर्ण एरिया विथ द गार्बेज वर्सेस क्लीन एरिया. म्हणजे बघा, तर आपण व्यवस्थित कचऱ्याचं मॅनेजमेंट केलं, की बघा आता ह्याचा अजून एक दुसरा एक्झाम्पल आपण बघू शकतो, की आपण काय करतो, आपण आपण काय करतो, जर आपण समजा भेल खाल्ली, आपण समजा की कोणत्यातरी वस्तू खाल्ला किंवा काही खाल्लं, तर आपण काय करतो, हातामध्ये तो असलेला जो कागद आहे, तो काय करतो, कुठेही फेकून देतो. कुठेही रस्त्यावरती आतापर्यंत का बहुतांश लोकांना असायची सवय असते, की त्यांनी वापरलेलं जे काही असेल, ते काय करतात, की रस्त्यावरती फेकून देतात. भले ते प्लास्टिकची बॅग असो किंवा प्लास्टिकची बॉटल असो किंवा कागद असो किंवा आपण बोलू शकतो, की असं कागद असो, प्लास्टिकची बॉटल, प्लास्टिकचे हे किंवा काचेच्या बाटल्या असतात. हे काय करतात ते लोकं, हे फेकून देतात. परंतु त्या फेकल्यामुळे बघा, फेकल्यामुळे काय होतं, आपला परिसरच काय होत आहे, खराब होत आहे. बघा, एक व्यक्ती फेकेल, एक व्यक्ती एक सामान फेकेल. भलेही एका व्यक्तीचं एक सामान आहे. आपल्याला काय वाटत असेल, की हां, एकच तर कागद फेकतोय, त्याने काय फरक पडणार. पण बघा, अशाच प्रकारच्या जर 100 लोकांनी जर तसाच विचार केला, की एकच तर कागद फेकतोय, त्याने काय फरक पडणार. परंतु बघा, परंतु जिथे कचरा जमतोय, तिथे किती कागद जमणार? तर तिथे 100 कागद जमणार. परंतु जिथे कचरा जमत आहे किंवा ज्या ठिकाणी कचरा हा बनत आहे, त्या ठिकाणी किती कचरा बनणार, तर 100 लोकांचा कचरा तो जमणार. तो बघा, दिस इज द डिफरन्स. बघा, छोट्या-छोट्यामध्ये भलेही करणारा माणूस हा एकच होता, राइट? 100 लोकांनी एकसाथ येऊन तर तिथे टाकला नाही. तर प्रत्येक वेळेस एक माणूसच येऊन त्यांनी तो कचरा तिथे टाकण्यात आलेला आहे. परंतु त्याच एकेका माणसाचं 100 लोकांमध्ये कन्व्हर्ट झाला आणि खूप मोठा कचरा निर्माण झालेला आहे. तर त्याच जागी जर आपण तो व्यवस्थित कचरापेटीत टाकला किंवा जिथे डस्टबिन वगैरे त्याची सुविधा आहे, तिथे जर टाकलं, तर अशा प्रकारची स्थिती उद्भवणार का? उत्तर आहे नाही. तर बघा, आपण तरी आपण तरी पण टाकत आहोत. परंतु आता आता काही-काही पॉलिसीज असे आले म्युनिसिपलच्या म्युनिसिपलच्या म्हणजे आपल्या महानगरपालिकेचे काही असे कायदे सुद्धा आलेले आहेत, की जर तुम्हाला कुठे कचरा वगैरे करताना जर पाहिलं किंवा थुंकताना वगैरे जरी पाहिलं, तरी आपल्याला आता कोरोनाच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला माहितीच आहे, की थुंकलं तर आपल्याला ₹500 दंड अशा प्रकारचे काही कायदे लागण्यात आले. परंतु जर कचरा पण आपण फेकला, तर तरीसुद्धा आपल्याला ₹200 ते ₹500 चा दंड हा भरावा लागतच. हा ₹200 ते ₹500 चा दंड हा आपल्याला भरावा लागत आहे. फाईन तो आपल्याला बेसिकली भरावा लागतच आहे. सो धिस इज द थिंग. तर अशा प्रकारे का? कारण आपली जी सवय आहे, हे म्हणजे जो आपला सुंदर रस्ता किंवा सुंदर रस्ते किंवा सुंदर शहर आहे, त्याला आपण खराब करू नये यासाठी अशा प्रकारचे नियम आपल्यावरती लादण्यात येतात, जेणेकरून आपली जी सवय झालेली आहे बाहेर कचरा फेकायची, ते सुद्धा काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. बघा, आता पुढचं आपण बघूया. मेनी वेस्ट मटेरियल्स आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीज. दिस इज कॉल्ड द सॉलिड वेस्ट. इफ इफ if this waste material are properly disposed of, they can be the valuable source of energy. Currently, the solid waste is a serious worldwide problem. It causes both the waste and the soil pollution, water and the soil pollution. Sorry, the solid waste is also the previous problem from the point of view of the economical growth. uh, okay, the serious problem, and we can say the environmental degradation and the health. It has poses or it can pose a serious threat to the nature and the human habitat because of the air, water and air pollution in causes. तर बघा, बेसिकली ते आपल्याला काय म्हणतात आहे, तर ते आपल्याला अशा प्रकारे म्हणतात की जे काही मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. त्यांनाच आपण घनकचरा असं म्हणत असतो. मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अ, अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांनाच आपण घनकचरा असं आपण म्हणत असतो. तर बघा, जर जर अनेक जर आपण योग्य पद्धतीने त्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावली, तर हेच टाकाऊ पदार्थ ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत बनवू शकतात.
सध्या संपूर्ण जगासमोर घनकचऱ्याची मोठी समस्या निर्माण झालेली असून त्यामुळे पाणी व जमीन दोन्ही प्रदूषित होत आहे. घनकचरा ही आर्थिक विकास व पर्यावरणाचा ऱ्हास व आरोग्याच्या समस्या या दृष्टीने मोठा गंभीर बाब झाला. यामुळे हवा, पाणी व जमीन यांचे प्रदूषण व निसर्गाला तसेच मानवी अधिवासाला धोका निर्माण झालेला आहे. तर बघा हिअर इज द बिग पॉइंट वी कॅन से. आपण खूप मोठा असा एक पॉइंट इथं बघून घेतो. बघा कोणता पॉइंट? तर सर्वात प्रथम पॉइंट आपण बघत आहोत, की जी काही गोष्ट आपण वापरतो आणि जे काही गोष्ट वापरून झाल्यानंतर जे फेकून देतो. फॉर एक्झाम्पल आता समजा, की आपण शॉर्पनर म्हणावं किंवा काचेच्या बॉटल किंवा प्लास्टिकच्या बॉटल किंवा आपण पेय पितो, राइट? म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे तर ते पेय होतं. कागदचं आपण वापरतो. तर हे काय आहे? हे बेसिकली कसं झालं? हे आपल्यासाठी तर त्याची गरजच संपलेली आहे. भलेही आपल्यासाठी जरी त्याची गरज संपलेली आहे, परंतु बघा या चिन्हाचा जो अर्थ आहे, ह्या जो ग्रीन कलरचा जो या चिन्हाचा अर्थ आहे, याचा अर्थ काय रिसायकल करणे. तर म्हणजेच बघा, हा जो हे जे आपल्यासाठी भले ते टिकाऊ गोष्ट असते, म्हणजे भले ते सॉलिड वेस्ट असते, परंतु त्यांच्यापासून एक उत्तम प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यात येऊ शकते आणि करता येते. उत्तम प्रकारची ऊर्जा आहे त्याच्यामुळे निर्माण करता येते. तर बघा, यासाठी आपण बोलतो की सॉलिड वेस्ट आहे तो काय करावा लागतो? सॉलिड वेस्ट म्हणजे सुका कचरा जो आहे तो व्यवस्थित त्याचं विघटन करावं लागतं. त्याला व्यवस्थित त्याला we have to manage it properly. And this is the first thing. And the second point is this की our habit म्हणजे आपली जी सवय आहे की कुठेही कचरा फेकून देणे किंवा कसंही व्यवस्थित कचऱ्याचे विघटन करू नये किंवा कचरा कुठेही फेकणे आणि अशा प्रकारची कचरा कुठेही फेकणे आणि व्यवस्थित न फेकणे, त्याचं विघटन न करणे, त्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावणे. या प्रकारच्या सवयीमुळे आपण बघू शकतो वी कॅन फेस द प्रॉब्लेम ऑफ वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन अँड द एअर पोल्युशन. So we can face the problem like the water pollution, soil pollution, and air pollution because of this thing. And this is not for only our area, or this is not for only our country, or this is not for only our states. It's for our होल वर्ल्ड और इज फॉर अवर अर्थ. म्हणजे बघा, हा जो आपली सवय कोणती आहे? आपण व्यवस्थित सुका कचराचे विघटन करत नाही. आपण व्यवस्थित सुका कचऱ्याला टाकत नाही किंवा व्यवस्थित त्याचा म्हणजे देऊन ते फेकून देतो आणि त्याला व्यवस्थित कुठेही म्हणजे कुठेही आपण त्याला फेकत असतो. तर या गोष्टीमुळे तर बघा, या गोष्टीमुळे काय होत आहे तर हवा, हवा, जमीन आणि पाणी या तिघांचं काय होतं प्रदूषण होतं, पोल्युशन होतंय. म्हणून तर हे फक्त आपल्या एरियापुरतंच नाहीये किंवा आपल्या एरियापुरतंच नाही किंवा आपल्या राज्यापुरतं किंवा आपल्या देशापुरतंच नाही, तर ते परिपूर्ण पृथ्वीसाठी आहे आणि हे परिपूर्ण पृथ्वीसाठी एक हानिकारक आणि एक काळजीचा विषय बनलेला आहे. हाऊ वी कॅन मॅनेज द सॉलिड वेस्ट तर किंवा हाऊ वी कॅन मॅनेज अवर सॉलिड वेस्ट किंवा वेस्ट मटेरियल दॅट इज द बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ द होल वर्ल्ड. म्हणजे आपण आपल्या काय म्हणू शकतो, आपण जे घनकचरा आहे किंवा जो कचरा आहे त्याचं विघटन कसं करावं याप्रमाणे बघा, जर त्याच्याने जाळलं तर बघा, फॉर एक्झाम्पल जर आपण प्लास्टिक, थर्मोकॉल अशा प्रकारच्या किंवा काचेच्या बाटल्या अशा प्रकारचे जाळलं तर त्यांच्यापासून खूप खूप जास्तीत जास्त प्रमाणात हवा प्रदूषण होण्याचे चान्सेस आहेत. आणि जर ते पाण्यामध्ये टाकलं तर पाण्यामध्ये जास्तीत जास्त काय होण्याचे चान्सेस आहेत तर वॉटर पोल्युशन होण्याचे आहे. जर ते जमिनीमध्ये जर आपण गाडून टाकायचा जर प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्याने सॉइलची काय होते फर्टिलायझर म्हणजे त्याच्यापासून जे उत्पादकता आहे, जमिनीची उत्पादकता ती काय होऊन जाते, कमी होऊन जाणार. तर बघा, यामध्ये ते जो आपला जो कचरा निर्माण होतोय, भले तो सुका असो किंवा ओला असो, फक्त मी सुकाबद्दलच नाही बोलत आहे, भले तो आपला कचरा सुका असो का ओला असो, त्याला डिस्पोज करायचं कसं, त्याचं विघटन लावायचं कसं. कारण तो जर आपण हवेत टाकला, जाळायचा प्रयत्न केला तर हवा प्रदूषण होईल. जर पाण्यामध्ये टाकायचा प्रयत्न केला तर पाणी प्रदूषण होईल. आणि जर त्याला जमिनीत गाडायचा जर प्रयत्न केला तर काय होईल, सॉइल पोल्युशन म्हणजे जमीन प्रदूषण होईल. सो सी there is a big question about our waste material, even in the context of solid or even in the context of liquid. म्हणजे भले तो सॉलिड असो, घन असो किंवा द्रव्य असो, त्याच्यामध्ये बेसिकली आपण हे पॉइंट्स हे बघू शकतो. So such question we have in front of in front of whole human habitat or in front of our human life. म्हणजे आपल्या सगळ्या माणसासमोर हा एक प्रश्न, एक इम्पॉर्टंट प्रश्न बनलेला आहे की कशा प्रकारे आपल्या कचऱ्याला विघटन करावं. ठीक आहे. सो लेट्स सी. सो बघा, आपण बघतो गार्बेज प्रोडक्शन पर डे. तो गार्बेज प्रोडक्शन पर डे, the solid waste granted in the main metro cities
of the state, approximately the follow: the Mumbai 500 ton, or sorry 5,000 ton, Pune 1,700 ton, Nagpur 900 ton. म्हणजे बघा म्हणजे बघा, जर आपण गार्बेज म्हणजे जे कचरा आपल्या शहरामध्ये किती म्हणतो ह्याच्याबद्दल जर आपण विचार केला तर बघा 5,000 टन, 5,000 टन फक्त एकटा मुंबई सिटी मधून म्हणतो. पुण्यामधून आपण 1,700 टन कचरा आपला निघतो आणि नागपूरमध्ये 900 टन. अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं जे मेट्रो सिटीज आहे किंवा मुख्य शहर आहे त्यांच्यापासून काय बनत असतो, त्यांच्यापासून घनकचरा हा निर्माण होत असतो किंवा कचरा हा निर्माण होत असतो. ऑन 26 July 2005, a serious flood claim had risen in Mumbai, and improper solid waste management was one of the main reasons behind that climate or calamity. And thus we see that can lead the various calamities. तर बघा त्यांनी इथं आपल्याला सांगितलं, बघा आपण 2005 मध्ये जर आपल्या सगळ्यांना आठवतं 26 जुलैला एक खूप मोठा महापूर मुंबईमध्ये आलेला आपण बघू शकतो. तर मुंबईचा जो महापूरचा जेव्हा त्याचा इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं किंवा त्याच्या जे कारण शोधण्यात आलं की कशाप्रमाणे हे जे सॉलिड वेस्ट म्हणजे एवढा प्रकारचा सॉलिड वेस्ट नाही, एवढा प्रकारचा महापूर आला, याचं कारण जेव्हा शोधण्यात आलं होतं तेव्हा त्याच्या कारणामध्ये कळालं की आपला जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे मुंबईचा हा प्रॉपर नसल्या कारणाने we don't have the proper solid waste management at that time. That's why, and that is the reason we face that huge calamity. म्हणजे ह्यूज जो आपण डिझास्टर जो बघितला होता फ्लडच्या रूपामध्ये, जो आपण एक खूप मोठं संकट बघितलं होतं फ्लडच्या रूपामध्ये म्हणजे महापूरच्या रूपामध्ये, तो आपण बघितलेला आहे. सो दिस इज द थिंग. तो बघा केवढ्या प्रमाणात म्हणजे किती महत्वाचं आहे की जो कचरा वगैरे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायला हवा. तो व्यवस्थित सुद्धा आपल्याला त्याचं विघटन करायला हवं. तर बघा, तर आता बघा व्हॉट इज द मेंट बाय द सॉलिड वेस्ट अँड व्हॉट इज द डिफरन्सेस. तर हे तर आपण जाणून घेतलेलं आहे. तर बघा म्हणजे काय सॉलिड वेस्ट म्हणजे काय, की जे काही आपण पदार्थ किंवा जे काही गोष्टी आपण करत असतो म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज असतो, म्हणजे आपण लिहिणं असावं किंवा प्लास्टिकची बॉटल असावी किंवा एखादी गोष्ट खातोय तर बघा जर आपण चिप्स वगैरे खातो तर त्याचा जो प्लास्टिकचा कव्हर असावा. तर जे काही गोष्ट आहे, जे काही गोष्ट एकदा आपण वापरल्यानंतर जे फेकून देतो ते दॅट टर्न्स इंटू दी सॉलिड वेस्ट. ते काय बनून जातात, सॉलिड वेस्ट बनून जातात. तर बघा सो दिस इज द थिंग. याने आपल्याला एक थोडी ऍक्टिव्हिटी काइंड ऑफ त्यांनी दिली. वे मेक द यूज ऑफ द मेनी मटेरियल अँड द आर्टिकल्स इन द डे टू डे लाईफ. They are of a different kinds. Some of them are reusable, but the others have the discarded. However, if they are not properly disposed of, it affected the environmental adversely. म्हणजे बघा बेसिकली ते काय म्हणतात, देजार्च आहे की आपण जे काही गोष्टी आपण बहुतांश वापरत असतो. बघा आपण एक एक्झाम्पल घेऊ, छोटीशी प्लास्टिकची जी पिशवी जी आपण बेसिकली जर वडापाववाल्याकडे बघितलं किंवा भाजीवाल्याकडे आपल्याला छोटीशी एक पातळ अशी प्लास्टिकची पिशवी आपल्याला नेहमी दिसत असते आणि आपण ते अर्गली म्हणजे आपण हक्काने ती पिशवी काय करत असतो, मागत असतो. परंतु त्या पिशवीमुळे बघा त्या पिशवीमुळेच आपण हा जो 26 जुलैचा महापूर आहे तो आपण काय केलं, फेस केलेला, तो आपण बघितलेला आहे. तर बघा दिस इज द थिंग दॅट वी आर सेइंग की भलेही बघा कोणते जे गोष्टी असतात जे बघा सगळ्याच गोष्टी हानिकारक असतात असं काही नाही हां. ते बघा आपण जर लाकूडचा इस्तेमाल करत आहोत किंवा कागदाचा वापर करत आहोत, तर हे लाकूड हे काय आहेत, हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणं म्हणजे कागद हा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणारा पण आहे आणि लाकूडला आपण परत एकदा वापरू शकतो. तो रियुजेबल आहे. परंतु 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 ते प्लास्टिक, थर्मोकॉल जे आपण बनवलेले आहेत, त्या गोष्टी कशा आहेत, ते रियुजेबल आहेत, परंतु ते त्यांच्या क्वालिटीवर बेसिक आहे. बघा काही-काही थर्मोकॉल असतात ते रियुजेबल नाही होत. काही-काही प्लास्टिक आहे ते रियूज नाही होत. म्हणजे बघा जे मी तुम्हाला जे भाजीवाल्याकडे जी प्लास्टिकची पिशवी असते, त्याचं मी एक्झाम्पल देत होतो. पातळ प्लास्टिकची पिशवी जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण सगळे तिथं बघितलेलं सुद्धा आहोत. आणि आज सुद्धा ते आपण कधी ना कधी भाजीवाल्याकडे जर प्लास्टिक म्हणजे पिशवी जर आपण नाही घेऊन गेलो, तर आपण त्याला बोलत असतो, की "भैय्या किंवा काका, मावशी जे असतील, तुम्ही मला ते पिशवी द्या." अशा प्रकारे आपण नेहमी बोलत असतो बघा. याच कारणामुळे बघा त्या पिशवी ती काय होते, ती रियूज होत नाही. ती रियूज होत नाही. भले बाकीच्या ज्या पिशव्या आहेत, ते एकदा जर त्याला कशा ना कशा तरी यूज करता येतं
किंवा थर्मोकॉल आहे त्याच्यावरती रिएक्शन करून त्याला यूज करता येतो. बट थर्मोकॉलला आणि प्लास्टिकला ना जर रियूज करायला बोललं तरी सुद्धा त्यांच्यापासून खूप असं पोल्युशन निर्माण होत असतो. त्याच्यामुळे सुद्धा खूप असं पोल्युशन हा निर्माण होत असतो. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला च्या ऐवजी दुसरं काही किंवा प्लास्टिक थर्मोकॉल दुसरं काही जर आपल्याला वापरता येत असेल, तर आपण हमखास वापरावे. म्हणजे कापडाचे पिशवी म्हणावं. थर्मोकॉलला बघा, थर्मोकॉलला बेसिकली आपण गणपतीला थर्मोकॉल वापरून मंदिर वगैरे आपण बनवायचा प्रयत्न करत असतो गणपतीला. तर त्याच्याऐवजी इफ यू गो फॉर दी सम नॅचरल एलिमेंट्स और इफ यू गो फॉर दी क्लोथिंग डेकोरेटर म्हणजे कपड्याचा जर आपण फॅब्रिक डेकोरेटर म्हणजे कपड्याचा जर आपण बेसिकली जर वापर केला ह्याच्यासाठी सजवण्यासाठी तर दॅट विल बी ग्रेट. तो अशा प्रकारच्या त्या गोष्टीमुळे आपण काय होणार की म्हणजे आपण कुठे ना कुठे एन्व्हायर्नमेंटचा आपण प्रोटेक्ट करत आहोत. कुठे ना कुठे आपण एन्व्हायर्नमेंटला आपला जे एन्व्हायर्नमेंट आहे, आपला जे निसर्ग आहे त्याला काय करतो आपण त्याला आपण प्रोटेक्ट करत सांभाळतो त्याचे रक्षण आपण करत आहोत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. तर आता वगैरे आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. तो अशा प्रकारे वी हॅव टू आपल्याला ते माहिती असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी पर्यावरण हानिकारक आहे आणि कोणत्या गोष्टी हानिकारक नाही आहेत. तर ठीक आहे. आणि बेसिकली प्लास्टिक, थर्मोकॉल ह्यांचा जेवढा कमीत कमी आपल्याला वापर करता येईल तेवढाच कमी कमी आपण वापर नक्कीच करावा. ओके. सो आता नेक्स्ट आपला पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट व्हॉट वी हॅव नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण फॉलोइंग टेबल आपल्याला दिला. त्या क्लासिफिकेशन ऑफ सोर्सेस आपल्याला दिले. तर बघा डोमेस्टिक वेस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये वेस्ट 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 म्हणजे काय जो कचरा वगैरे आहे तर त्याचा कोणता कचरा आहे आणि त्या कचऱ्यांचा सोर्स काय म्हणजे ते कुठून निर्माण होतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा फर्स्ट थिंग इज डोमेस्टिक वेस्ट. डोमेस्टिक वेस्ट म्हणजे काय की बघा घरगुती कचरा आपण त्याला बोलू शकतो. घरगुती कचरा म्हणून आपण त्याला बोलू शकतो. बघा घरगुती कचऱ्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्स येतात तर बघा द वेस्ट फूड, द पेपर, प्लास्टिक पेपर and we can say the plastic bag, vegetable waste, fruit fruit skin, the glasses and the sheet metal articles, etc. तर त्यांच्यामध्ये कोणते कोणते येतात तर घनकचऱ्यामध्ये बघा स्वयंपाकघरातील वाया गेलेलं अन्न, टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, भाज्यांचे देठ, नंतर आपण बोलतोय फळांच्या साली, नंतर पत्र्यांचे वस्तू, नंतर काचेच्या वस्तू इत्यादी आपण डोमेस्टिक वेस्ट मध्ये वी कॅन सी. सो व्हॉट वी कॅन से द फूड वेस्ट और बेसिकली हे जर आपण नाव आपण बघितलेले आहोतच. हे आपण नाव बघितलेले आहोत कारण वी ऑल आर लिव्ह इन अवर होम. आपण घरातच राहतो. घरामध्ये आपण कारभार करत असतो. त्या घरामध्ये आपण काही ना काही काम करतो. आपली आई सुद्धा काम करत असते. बहुतांश लोक आपण घरामध्ये कचरा झाडू सुद्धा मारलेला आणि आपण कचरेवाल्याला कचरा सुद्धा दिलेला किंवा कचरा टाकायला सुद्धा आपण बाहेर गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की कोणते काय घटक आहेत जे बेसिकली डोमेस्टिक वेस्टमध्ये म्हणजे त्या कचऱ्यामध्ये येतात. आता आपण इंडस्ट्रियल वेस्ट बघूया जे आपल्याला थोडं बघावं लागेल की व्हॉट इज दिस हे बघा केमिकल्स आहे, पिगमेंट्स आहे, स्लग्स आहे, ॲश आहे, मटेरियल्स आहे म्हणजे बघा मेटल सॉरी म्हणजे बघा रसायन म्हणजे औद्योगिक कचरा त्याच्यामध्ये रसायन आहे, रस आहे, गाळा आहे, शाख आहे राख आहे आणि टाकाऊ पदार्थ आहे आणि धातू इत्यादी. तर बघा एवढे काही सगळ्या गोष्टी म्हणजे बघा इंडस्ट्रीमध्ये कोणत्या गोष्टी वापरतात. इंडस्ट्रीमध्ये आपण बोलतो की धातू वगैरे केमिकल्स यांचा जास्तीत जास्त वापर होतो. तर त्यांचा वेस्ट मटेरियल सुद्धा त्याच्यामध्ये बघा स्लज एकदम मळ जो आपण बोलतो किंवा मळ आपण बोलतो त्याला गाळा बेसिकली म्हणतो. धूर आपण म्हणतो, ॲश धूर नंतर मेटल्स म्हणजे काही तुकडे बघा छोटे लोखंडाचे तुकडे त्याच्यानंतर वापर करता येतो किंवा करता नाही येत अशा प्रकारचे सुद्धा तिथून कचरे निघत असतात आणि केमिकल्स जे आहेत आपण बघितलं केमिकल्स जे बेसिकली ज्यांचा आता पुन्हा वापर करता येणार तशा प्रकारचे ते नदी वगैरे याच्यामध्ये टाकून त्या नदीचं पोल्युशन वगैरे सुद्धा करतात. म्हणजे इंडस्ट्रीमुळे नदीचं पोल्युशन सुद्धा होतो असं आपण बोलू शकतो. तर पुढे आपण बघूया हजार्डस वेस्ट म्हणजे काय? केमिकल जनरेटेड इन द व्हेरियस इंडस्ट्रीज, रेडिओ ॲक्टिव्ह अँड वी कॅन से द मटेरियल एक्सप्लोजन अँड द इन्फेक्शनस मटेरियल म्हणजे बघा धोकादायक कचरा कोणता आहे? धोकादायक कचरा हजार्डस म्हणजे धोकादायक कचरा आपण काय बोलतो? विविध उद्योगधंद्यातून निर्माण होणारे रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, नंतर रोगप्रतिकारक पदार्थ इत्यादींचे आपण हजार्डस वेस्ट म्हणून आपण वी कॅन conclude the things or we can label them as it is. आता पुढे आपण बघूया द फार्म्स अँड गार्डन वेस्ट. तर बघा फार्म्स अँड गार्डन वेस्ट आर लाईक लीफ, फ्लॉवर्स,
फार्म्स अँड गार्डन म्हणजे बगीचा आणि शेत जमिनीमधून येणारा कचरा. तर बघा लीव्हज, फ्लॉवर्स अँड द ब्रांचेस ऑफ ट्रीज, द क्रॉप्स or we can say the residues like the straw, and we can say animal urine and dung and the pesticides and the remaining the various chemicals and the fertilizer etc. म्हणजे बघा जे आपण फार्म आणि गार्डन जेव्हा बोलतो फार्म आणि गार्डन मध्ये आपल्याला फक्त असं वाटत असेल की आपण जे कचरा आहे तो हरित कचरा म्हणजे नॅचरल कचरा आहे. परंतु नॅचरल कचरा नसताना आपण जे काय त्याच्यामध्ये आपण जे काय त्याच्यामध्ये बेसिकली पेस्टिसाइड म्हणजे जे रसायन वगैरे आपण टाकत असतो, रासायनिक खते वगैरे टाकत असतो, ते कसे असतात ते सुद्धा किंवा कीटकनाशके जे रासायनिक कीटकनाशके जे आपण त्यांच्यामध्ये टाकत असतो, ते सुद्धा एक त्यांचा कचरा म्हणून आपण बघतो. कारण वापरण्यात येणारा आपण फवारणी करतो त्या कीटकनाशकांचा तर प्रत्येक एक कचरा तो ह्यालाच लागतो म्हणजे काय क्रॉपवर जातो तर असं नाही. तर तो काही उरलेला पण असतो आणि तो मातीमध्ये मिक्स होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपण बघतो सॉइल पोल्युशन हा जास्तीत जास्त प्रमाणात होत असतो. राइट? आता आपण बघूया इलेक्ट्रॉनिक वेस्ट. इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये आपण बघूया तर नॉन फंक्शनल टीव्ही सेट, सेल फोन, म्युझिक सिस्टम, कॉम्प्युटर अँड देअर पार्ट म्हणजे जे काही विद्युत इलेक्ट्रॉनिक कचरा आहे, जो काही विद्युत आहे म्हणजे कॉम्प्युटर वगैरे खराब झालेले ते आपण बघू शकतो. आता बायोमेडिकल वेस्टमध्ये दिस इज ऑल्सो द डेंजरस थिंग हे सुद्धा एक अत्यंत जैववैचारिक कचरा हा सुद्धा आपल्यासाठी कुठे ना कुठे धोकादायक आहे बघा. त्याच्यामुळे बघा आपल्याला सतत सांगण्यात येतं, की जो मास्क वगैरे जर आपण घातलो म्हणजे आता कोरोनाच्या कॉन्टॅक्टमध्ये तो जर आपल्याला फेकायचा असेल, तर व्यवस्थित फेका. त्याला धुवून फेका किंवा त्याला साफ करून फेका. कारण त्यांच्यामुळे बिमारी अजून जास्तीत जास्त पसरण्याचे चान्सेस असतात. तर बघा कोणते आहेत? तर बघा बँडेज आहे, ड्रेसिंग्स आहे, ग्लोव्हज आहे, नीडल्स आहे, सलाईन बॉटल्स आहे, मेडिसिन्स अँड मेडिसिन्स बॉटल, टेस्ट ट्यूब्स, बॉडी पार्ट्स, ब्लड एक्सेट्रा अँड द क्लिनिकल हॉस्पिटल, ब्लड बँक्स अँड द लॅबोरेटरीज म्हणजे बघा काय गोष्टी आहेत तर काय गोष्टी आपण बोलतो की बघा खराब झालेले सॉरी दवाखाने, हॉस्पिटल, रक्तपेढ्या व प्रयोगशाळेमधून टाकलेले बँडेड, ड्रेसिंग, कापूस म्हणजे बघा आपण काय करतो आपण बघतो लागला वगैरे असेल तर कापसाने आपण ते हे करतो कापसाने ते पुसतो आणि ते रक्त त्याच्यातलं साफ करून आपण ते फेकतो. ते सुद्धा एक धोकादायक होऊ शकतो कारण त्याचा आपण आता हेल्दी आहोत म्हणून काय नाही. परंतु जर आजारी असलेल्या माणसाचा जर तो रक्तात अशा प्रकारे फेकण्यात आला असेल, तर काय होऊ शकतं त्याच्यामुळे बिमारी हे अजून पसरण्याचे चान्सेस होऊ शकतात. ओके. नंतर हातमोजे, सुजा तर बघा आता पण आपण बोलतो कोरोनाच्या कॉन्टॅक्टमध्ये एकदा जो किट आपण जे बघतोय, त्याच कारणामुळे बघा किट जो एकदाच घालण्यात येतो, तो कुठे बाहेर दुसरीकडे घालण्यात येत नाही आणि तो तिथेच वापरण्यात येतो आणि एकदा वापरल्यानंतर त्याला फेकण्यात सुद्धा येतं. तर अशा प्रकारचे प्रयोजन का करण्यात आले? कारण त्यांच्यामुळे आजार पसरण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात बघा. नंतर सलाईन बाटल्या, औषधे, जुन्या औषधाच्या बाटल्या, नंतर परीक्षा नळ्या, टेस्टर जे आपण बोलतो, ते सुद्धा बेसिकली ह्याच्यामध्ये आहेत. राइट. आता बघा अर्बन वेस्ट म्हणजे काय आपल्याला शहरी व नागरिक कचरा. तर त्याच्यामध्ये बघा कोणते घरगुती कचरा येतो. तो बघा द वेस्ट जनरेटेड थ्रू द हाउसहोल्ड इंडस्ट्रीज अँड द large commercial industrial establishment, the carry bag, the glass, metal pieces, and the rods, threads, rubber, paper, and the cans from shops, and the vegetables, and the meat market and constructive waste etc. तर बघा अशा प्रकारे आपण बघू शकतो वी कॅन सी की जे शहरी व नागरी कचरा याच्यामध्ये घरगुती, औद्योगिक, व्यापारिक जे निर्माण झालेला कचरा, टाकाऊ पदार्थ, दुकाने, भाजी मार्केट, मटन मार्केट, नंतर इत्यादींपैकी कॅरी बॅग, काच, धातूंचे तुकडे व सरडी, नंतर धागे, रबर, कागद, डब्बे, इमारतीच्या बांधकामामध्ये टाकण्यात आलेले साहित्य. तर हे सगळे कचरे आपण नागरी व शहरी म्हणजेच आपण बेसिकली अर्बन वेस्ट म्हणून ह्याच्यात बोलू शकतो. तर बघा मला एक पॉइंट बोलायचं होतं, की बायोमेडिकल वेस्टमध्ये आपण जे बॉडी पार्ट्स वगैरे जे हे होतात, खराब झालेले असतात, तर त्याला बघा चेंज करण्यात येतो. तर ते सुद्धा एक मोठा घाण तर ह्या आपण मटन शॉप जे आपण बोलतो मीट पीसेस त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. आता आपण त्याचप्रमाणे त्याला सुद्धा आपण बघू शकतो. तर बघा रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट आपण बोलूया. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट म्हणजे काय किरणोत्सारी जे कचरा आहे किंवा आण्विक कचरा त्याच्यामध्ये आपण बघूया. जर रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स लाइक हां, लाइक स्ट्रोटियम 10 नंतर सेरियम 141 नंतर
नंतर barium 140 and heavy water etc. are generated from the atomic energy plants and the uranium mines, atomic research center, nuclear weapons testing sites. तर बघा याच्यामध्ये कोणते कोणते तर आपण बोलतो अणुवैद्यक केंद्र, नंतर युरेनियमचे खाणी, नंतर अणुसंशोधन केंद्र, नंतर आण्विक अस्त्र टाकण्याचे ठिकाणे, यातून बाहेर पडणारे किरणोत्सारी पदार्थ, उदाहरणार्थ स्ट्रॉनियम 90, सेरियम 141, नंतर बेरियम 140 या प्रकारे बाहेर पडलं जातात. असं आणि या प्रक्रियेतून बाहेर पडणारे जड पाणी. तर हे जे केमिकल्स आहेत किंवा हे जे रेडिओ ॲक्टिव्ह जे मटेरियल्स आहेत किंवा केमिकल्स आहेत, ह्यांच्यामुळे काय होतो, हा जो कचरा रेडिओ वेस्ट म्हणून बोलला जातो. पण यांच्यामुळे हा जो कचरा जिथं उत्पन्न होतो किंवा जिथे हा बनलेला आहे, की त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश हा सुद्धा इफेक्ट होऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण एक एक्झाम्पल आपण बघितलेलं होतं, की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ऑटॉमिक सेंटर्स वगैरे असतील, की त्या ठिकाणी किंवा अशा प्रकारे तिथं ज्या ठिकाणी ॲटॉमिक ब्लास्ट झाला असेल किंवा रेडिओ ॲक्टिव्ह ब्लास्ट तिथे काहीतरी झालं असेल, त्या ठिकाणी आपण बोलतो, की मागे आपण बोललो, की तिथे वातावरण नॉर्मल असं नसतं. तर त्याच प्रकारचे या ठिकाणी या रेडिओ वेस्टचा आपल्या जीवनावर सुद्धा इफेक्ट पडतो आणि आपला जो जीवन आहे तो नॉर्मल असा राहत नाही. आता आपण बघूया मायनिंग वेस्ट. मायनिंग वेस्ट म्हणजे खनन करताना, म्हणजे आपण खणताना खाणीमधला खनिज कचरा आपण जे बोलतो ते. The remaining of the heavy metals like lead, arsenic, the cadmium फ्रॉम द माइंड्स. म्हणजे बघा कोणते जे काही उरलेले खाणीतून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅडमियम असे जड धातू चे अवशेष हे बेसिकली खनिज कचऱ्यामध्ये आपण मोडले जातो. सो दिस इज द थिंग. सो दिस थिंग वी कॅन से this thing basically we can see are included, and we have the classified our solid waste into this terms. आणि एवढ्या जे वेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण आपला जो घन कचरा आहे तो काय केलेला आपण त्याला विघटन केलेला आहे त्याचा, आणि ह्याच्यामध्ये आपण त्याला काय बोलू शकतो, आपण त्याला सेपरेट केलेला त्याला विघटित केलेला आहे, की जेणेकरून आपण कोणता कचरा कोणत्या पक्षात येतो ते बघू शकतो. बघा, आणि ह्या जे सगळे कचरे या सगळ्यांचा विल्हेवाट कसे लावायचे हे पण एक वेगवेगळा काय आहे म्हणू शकतो, वेगवेगळा पद्धत आहे. तर बघ, घरगुती कचऱ्याला वेगळं कचरा असतो, औद्योगिक कचऱ्याला वेगळं, आणि त्याचप्रमाणे जैविक कचरा असतो त्याला सुद्धा आपण जैविक कचरा असतो त्याला सुद्धा आपण वेगळं विघटन करत असतो. तर दिस इज द थिंग दॅट अँड दॅट इज वाय वी हॅव टू सेपरेट दिस अँड वी हॅव टू क्लासिफाय दिस थिंग्स. आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेपरेट करून आपल्याला जो कचरा आहे तो ठेवणं गरजेचं आहे. राईट. सो दिस इज द थिंग. आय होप तुम्हाला हा पॉइंट्स कळतात आहे. इन केस नो यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. आणि येस, इन केस नो देन यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता.